उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत कोकणातील आमदार आणि नेत्यांची बैठक संपन्न। बैठकीला आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे, विकास गोगावले आणि मंत्री भरत गोगावले उपस्थित होते। रायगडची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदारांची आणि नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांची चर्चा। शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना युती धर्म पाळावा, एकनाथ शिंदेंच्या सूचना। अर्जुन खोतकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। जालना विधान परिषद जागेसाठी खोतकर आग्रही होते। अर्जुन खोतकरांनी मुलगा अभिमन्यू खोतकरसाठी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीत युती धर्म पाळावा असे आदेश दिले आणि शिंदेंच्या आदेशांचं पालन करू अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा। भाजपकडनं माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर, ओमप्रकाश शेटे इच्छुक होते। उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यामुळे धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करत व्यक्त केली नाराजी। महाविकास आघाडीत नाशिक विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार। माजी आमदार अनिल कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार। महाविकास आघाडीकडनं परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महानगरप्रमुख डॉक्टर विवेक नावनंदर यांना उमेदवारी, तर महाविकास आघाडीमध्ये 17 पैकी 4 जागा ठाकरेंची शिवसेना लढणार। सांगलीमध्ये एमआयएम पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश। मिरज शहरातनं दुचाकी रॅली काढत शक्ती प्रदर्शन। दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यामुळे सोलापुरात जोरदार जल्लोष। शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये एकत्रित येत कार्यकर्त्यांचा जल्लोष। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत एकत्रीकरणाचा आनंद व्यक्त। खरातवरील चित्रपटात अशोक कराची भूमिका किरीट सोमय्या चांगली करतील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं मिश्किल वक्तव्य। भोंदू खरातच्या आयुष्यावरती आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, यावरती अंधारे बोलत होत्या। अंधारेंच्या सोमय्यांवरील वक्तव्याची कीव येते। दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया। खरातवरील सिनेमात अंधारेंची भूमिका आहे, दीपाली सय्यद यांचं वक्तव्य। तर खरातची भूमिका सोमय्या चांगली करतील, अंधारेंनी वक्तव्य केलं होतं। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतनं वगळली। लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000हून 1,66,00,000वर। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवरती 1% युजर्स चार्जेस आकारण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीनं निर्णय घेतला। डाळी, साखर, खाद्यतेल, पीठ, रवा, मैदा यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता। पुण्यातील प्रकरणानंतर भंडाऱ्यामध्ये एकाच दिवशी 31 लाखांची अवैध दारू जप्त। इतके दिवस पोलीस गप्प का होते? खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा सवाल। ऑपरेशन फ्लशआउटच्या नावाखाली अवैध दारू अड्ड्यांवरती कारवाई। पुण्याच्या शिरूरमधील निमगाव भोगीजवळील हातभट्टीवरती पोलिसांचा छापा। अल्टो कारसह 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी एका आरोपीला अटक। 2 जेसीबीच्या साह्यानं हजारो लिटर रसायन जागीच नष्ट। सांगलीच्या कर्नाळमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून हातभट्टी उद्ध्वस्त। जेसीबीच्या साह्यानं हातभट्टी उद्ध्वस्त करत तब्बल 750 लिटर दारूचा रसायन आणि इतर साहित्य नष्ट। वर्ध्यातील गोरज भांडारवरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। भेसळीच्या संशयावरनं 25,86,000चा दुग्धजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त। पुढील आदेशापर्यंत पदार्थांची निर्मिती आणि विक्री बंद ठेवण्याच्या सूचना। नीट पेपरफुटी प्रकरणी 19 दिवसांपासून सीबीआय लातूरमध्ये। 19 दिवस उलटले तरी लातूरमध्ये सीबीआयचा तपास सुरूच। लातूरचा अंबाजोगाई, नांदेड आणि उदगीरमध्ये चौकशी सुरू। पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथील गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये 2 जणांवरती गुन्हा दाखल। भोर तालुक्याच्या किकवीमधील डॉक्टर मंदार माळी आणि उरुळी कांचनच्या सुंदरम कदमवरती गुन्हा दाखल। गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींची संख्या आता 5वर। नांदेड जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, अर्धापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। नाशिकच्या मालेगावात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। शहरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पाऊस। दिवसभराच्या उकाड्यानंतर शहरी भागामध्ये कमालीचा गारवा। ग्रामीण भागात मात्र शेतकरी वर्गाचे हाल। बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्याचा फटका। चांदूर, बिस्वा, जिगाव या मार्गावरती 2 झाडं कोसळली। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये मे महिन्यात अवकाळी पावसाचा 12 गावांना फटका। वादळ आणि गारपिटीसह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। त्यामध्ये 96 घरांचं नुकसान झालं असून 92 घरांची पडझड। गोंदियामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका। राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेलं धान आणि मका पूर्णपणे भिजला। 5 एकरावरील धान आणि मका पूर्णपणे भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान।
जळगाव शहरासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक भागात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी. 10 ते 20 मिनिटं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित. यवतमाळच्या आर्णीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस. अनेक ठिकाणी गारपीट झाली. अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे संत्रा बागायतदारांचं मोठं नुकसान. पावसानं संत्र्यांच्या आंबे बहार आणि मृग बहारावरती पाणी फिरलं. आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुणे शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी घटली. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाचं मोठं नुकसान. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस करपला. ऊस उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईचा फळबागांना फटका. मालेगावमधील शिरसाळा येथील शेतकरी विजय इंगोलेंची 550 झाडांची संत्राबाग वाळली. शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका. गोंदियाच्या अर्जुनी बोरगावमध्ये वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय. सामाजिक संघटनेच्या पुढाकारामुळे कडक उन्हात प्राण्यांची तहान भागणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्यानं कमी. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणामध्ये सरासरी केवळ 29% पाणी शिल्लक. जलसंपदा विभागावरती पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याची वेळ. सांगलीतील कृष्णा नदीचं व्यवस्थापन कोल्हापूर बंद करण्यास विरोध. महापूर नियंत्रण समितीचा तीव्र आक्षेप. कृष्णा खोरा विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या कार्यालयांची पुनर्रचना. वर्ध्याचं तापमान 42.5 अंशांवर. मागील 3 ते 4 दिवसांपासून वातावरणात बदल. वर्ध्यातील तापमानात काहीशी घट झाल्याचं चित्र. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर प्रतिबंधात्मक असलेले बनावट बियाणं उत्पादन आणि विक्री संदर्भात विशेष मोहीम. धुळ्यामध्ये गुजरातमधनं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे आलेले एचटीबीटी हे कंपनीचं बनावट बियाणं जप्त. मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नारपार नदीजोड प्रकल्प आणि विस्तारीकरण कामांची पाहणी. नारपार प्रकल्पामुळे मालेगावसोबतच उत्तर महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार. वाशिमच्या मालेगावमधील सोमठाणा लघुसिंचन प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवरती झाडझुडपांचा विळखा. वाढलेल्या झाडांमुळे मुख्य भिंतीला धोका. झाडांच्या मुळांमुळे भिंतीला तडे जाण्याची शक्यता. पाटबंधारे विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष. नागपूर शहरातील 3 वेगवेगळ्या भागामध्ये 3 मृतदेह सापडले. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समोर येणार. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरामध्ये एनआयची मोठी कारवाई. यूपीचा रहिवासी असलेल्या 23 वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतलं. दहशतवादी शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय. एनआयनं देशभरात केलेल्या कारवाईत 9 जणांना ताब्यात घेतलंय. इंधन दरवाढीनंतरही टंचाई कायम. नाशिकच्या लासलगावात पेट्रोल डिझेल संपलं. लासलगावातील इंडियन ऑइल पंपावरती पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक झळकले. वाहनधारकाची गैरसोय होत असून पंपावरती शुकशुकाट. भंडाऱ्यात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भाजीपाल्यावरती परिणाम. भाजीपाल्याचे दर 30 ते 40% वाढले. ओटीपी शिवाय गॅस सिलेंडर वितरित करणाऱ्या गॅस एजन्सीचा परवाना निलंबित. लातूरच्या जळकोट येथील एजन्सीवरती पेट्रोलियम कंपनीकडनं कारवाई. धुळ्यामध्ये रिक्षाची भाडेवाढ. 10 ते 15 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे रिक्षा चालकांकडनं दरवाढ. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी. धाराशिवमध्ये काही पंपावरती पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागले. धाराशिवमध्ये काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झाला. धाराशिवच्या बायपास रोडवरती डिझेलसाठी वाहनं थांबली. वर्ध्याच्या दहेगाव शिवारात कॅनमध्ये ठेवलेलं 2730 लिटर डिझेल जप्त. अज्ञात व्यक्तीविरोधात सावंगी मेघे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हिंगोलीच्या अनेक गावांमध्ये जमिनीतनं गूढ आवाज. 3:27 जमीन हादरली. जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वसमतमधील पांगरा शिंदे गावासोबतच परिसरातील अनेक गावांना मागच्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के. अमरावतीच्या दुर्गापूर रोडवरील विहिरीमध्ये युवकाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. मृतदेहाचे हात बांधलेले असल्यामुळे घातपाताची शक्यता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. किल्ले रायगडाचा पायी मार्ग 30 मे ते 1 जून दरम्यान बंद. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दगड हटवण्याचं काम सुरू. रोपवे सेवा मात्र नियमित सुरू राहणार. अधिक ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्तानं जेजुरीच्या खंडेरायाला आकर्षक दागिने. खंडेरायाला अनारसे आणि मिठाईची सुंदर आरास. तांब्याच्या निरांजनांनी गाभारा उजळून निघाला.